उपमुख्यमंत्री अजित पवार आता यवतसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। यवतमध्ये आज 2 गटामध्ये तणाव निर्माण झालाय। व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गट आपसात भिडले, त्यानंतर दगडफेक झाली। दरम्यान या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती पोलीस देत आहेत। मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यवतसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। सध्या तिथल्या स्थानिक प्रशासनाने जमावबंदीचा सुद्धा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली। आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यवतसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। अजित पवार त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने पोलिसांकडून माहिती घेतील आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। यवतमध्ये आज 2 गटात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आता यवतसाठी रवाना झाले। दौंडच्या यवतमध्ये सध्या जमावबंदी लागू करण्यात आली। 2 गटातल्या तणावानंतर प्रशासनाने निर्णय घेतला आणि अजित पवार सध्या यवतसाठी रवाना झाल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आता यवतसाठी रवाना झालेले। आज सकाळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर एक आक्षेपार्ह पोस्ट आली होती आणि त्यामुळे 2 गटात प्रचंड असा तणाव निर्माण झाला होता। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळते। मात्र संपूर्ण गावात सध्या एक प्रकारे तणाव, भीती आणि दहशत पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यवतसाठी रवाना झाले। जमावाकडून जाळपोळ आणि दगडफेक झाली होती। या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली जाते आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता यवतसाठी रवाना झाल्याची माहिती आहे।